आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट ग्रुप या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये नागपूर बेंच क्लर्क या पदासाठी जी काही 90 मार्काची परीक्षा होणार आहे, त्यासाठी जो सिलेबस आहे त्यामधील कॉम्प्युटर 10 मार्काला आहे, तर त्याबद्दल आपण संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही जर या अगोदर नवीन असाल, यूट्यूब चॅनलला आपल्या नवीनच भेट दिली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तात्काळ अपडेट घेण्यासाठी तुम्ही त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता. तर मित्रांनो पहा, ही जी एक्झाम आहे ती एक्झाम इंग्लिशमध्ये होणार आहे. फक्त मराठी व्याकरण जर सोडलं तर त्याच्यामुळे सर्व प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्येच घ्यावे लागणार आहेत. या अगोदरची एक्झाम नागपूर बेंच क्लर्कची होती ती मराठीमध्ये झाली होती. परंतु यावेळेस इंग्रजीमध्ये होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इंग्रजीमध्येच प्रश्नाचा सराव करावा लागणार आहे. कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, प्रश्न अगोदर समजून घ्या. काय सांगत आहे? व्हॉट इज द कीबोर्ड शॉर्टकट फॉर क्रिएटिंग न्यू डॉक्युमेंट्स इन मायक्रोसॉफ्ट? व्हॉट इज द कीबोर्ड? कोणती कीबोर्ड आहे शॉर्टकट फॉर क्रिएटिंग अ न्यू डॉक्युमेंट इन मायक्रोसॉफ्ट? मायक्रोसॉफ्टमध्ये न्यू डॉक्युमेंट्स यूज करण्यासाठी, क्रिएट करण्यासाठी कोणती शॉर्ट कीज या ठिकाणी यूज केली जाते? तर ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी पाहू शकता, कंट्रोल एन आहे, कंट्रोल एस आहे, कंट्रोल ओ आहे आणि कंट्रोल पी आहे. आता या ठिकाणी प्रश्न काय सांगितण्यात आलेला आहे पहा आपल्याला. जेव्हा आपण काय करत असतो, मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करत असतो आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी एखादं मॅटर टाइप करायचं आहे, लेटर टाइप करायचं असेल, पत्र टाइप करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागते? फाईल ओपन करावी लागते. पण फाईल ओपन करण्यासाठी होम टॅबमध्ये जा, त्याच्यानंतर फाईल ओपन करा, ह्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण काय करत असतो? कंट्रोल एन दाबतो. कशासाठी असते? ह्या ठिकाणी कंट्रोल एन जे असते ते असते मित्रांनो, क्रिएटिंग न्यू डॉक्युमेंट्स, नवीन डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी ही शॉर्टकट कीज वापरली जाते, कंट्रोल एन. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कंट्रोल एन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2. विच टॅब इन मायक्रोसॉफ्ट वर्ड कंटेन टूल्स फॉर फॉर्मॅटिंग टेक्स्ट अँड पॅराग्राफ? विच टॅब म्हणजेच अशी कोणती टॅब आहे इन मायक्रोसॉफ्ट वर्ड, कुठली? मायक्रोसॉफ्ट वर्डमधली कंटेन टूल्स फॉर्मॅटिंग टेक्स्ट अँड पॅराग्राफ. टेक्स्ट अँड पॅराग्राफला फॉर्मॅटिंग करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डमधली कोणती त्या ठिकाणी काय आहे? टूल्स आहे. तर ऑप्शन पाहू शकता. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी टेक्स्ट अँड पॅराग्राफ फॉर्मॅटिंग म्हणजेच काय? आपण काय करत असतो? वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅटिंग करत असतो. पॅराग्राफ असो वा टेक्स्ट असो. तर त्यासाठी या ठिकाणी कोणतं टूल्स वापरले जाते? टूल्स विचारलेले आहे. तर या ठिकाणी हे जे सर्व ऑप्शन आपल्याला दिसतात, तर होम या टूल्समध्ये आपल्याला फॉर्मॅटिंग टेक्स्ट अँड पॅराग्राफ करता येते. पहा, वर्ड्स ओपन करून जर तुम्ही पाहिलं, तर त्या ठिकाणी जेव्हा आपण काय करत असतो, बोल्ड, इटॅलिक वगैरे घेत असतो, कलर चेंज करत असतो, त्याच्या बाजूलाच आपल्याला एक खाली पॅराग्राफ हा दिसतो ऑप्शन आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅटिंगचे ऑप्शन असतात. त्यानंतर त्यानंतर पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक 3. या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत 10 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे पाहणार आहोत. अशाच पद्धतीने आपली टेस्ट सीरीज सुरू राहणार आहे. कमीत कमी मिनिमम आपण टार्गेट ठेवलेलं आहे. प्रत्येक प्रत्येक कंटेंटचे 1000 ते 2000 प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. आता सुरुवातीला त्याच्यावर वर्क सुरू असल्यामुळं व्हिडिओ फास्ट चॅनलवर येत नाहीत आणि आपण अशी आशा देखील करत नाही व्हिडिओ जास्त प्रमाणामध्ये व्हायरल झाले पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांना कधी पण पाहता यावं आणि सिलेबस लवकर कव्हर व्हावं यासाठी आपण फास्ट काय करणार आहोत? व्हिडिओ तयार करणार आहोत आणि अपलोड देखील करणार आहोत. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करा आणि चॅनल देखील तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करत चला. जेणेकरून तुम्हाला कधीही ते व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहता येतील आणि फास्ट सिलेबस तुमचा त्या ठिकाणी कव्हर होईल. ही जी काही शॉर्ट लिस्ट आहे एकंदरीत 3 महिन्याच्या आतमध्ये लागेल. त्याच्यामुळे तुमच्यापाशी थेरी या परीक्षेची तयारी करण्यासाठी केवळ किती असतील? केवळ 3 महिने तुमच्याजवळ असतील. तर पहा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3. विच कमांड्स, प्रश्न काय समजून घ्या व्यवस्थित. विच कमांड्स इज युज्ड टू सेव्ह अ डॉक्युमेंट्स विथ अ न्यू नेम ऑर इन अ डिफरंट लोकेशन इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? प्रश्न काय म्हणलेला आहे? विच कमांड, अशी कोणती कमांड आहे इज युज्ड टू सेव्ह, काय केली जाते? यूज केली जाते कशासाठी? टू सेव्ह अ डॉक्युमेंट्स, डॉक्युमेंट काय करण्यासाठी? सेव्ह करण्यासाठी विथ न्यू नेम. जुनं नेम आहे तीच फाईलच्या नावानं सेव्ह करण्यासाठी नाही, तर नवीन नेम त्या ठिकाणी एडिट करता यावं अशासाठी. ऑर किंवा इन अ डिफरंट लोकेशन, किंवा आपल्याला कोणत्याही फोल्डमध्ये काय करता यावे? सेव्ह करता यावे. कशामध्ये? मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये. तर कोणती कमांड या ठिकाणी यूज केली जाते? आता पहा, तुम्हाला सांगतो. आता उदाहरणार्थ तुम्ही काय केलेलं आहे? वर्ड्स ओपन केलेलं आहे आणि एक पत्र तुम्ही या ठिकाणी काय केलेलं आहे? टाइप केलेलं आहे. पत्र टाइप केल्याच्या नंतर पूर्ण पत्र झालेलं आहे. आता आपल्याला सेव्ह करायची या ठिकाणी वेळ आलेली आहे. तर पहा, ऑप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही सेव्ह करण्यासाठी जाता फाईलमध्ये, त्यावेळेस तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात. एक सेव्ह दिसतो आणि एक सेव्ह ॲज दिसतो. जेव्हा तुम्ही सेव्हला क्लिक करता, तर सेव्हला क्लिक करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी
नवीन लोकेशनवर सुद्धा सेव्ह करता येत नाही तुम्हाला आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर नाव देखील एडिट करता येत नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सेव्ह ॲज. जेव्हा तुम्ही सेव्ह ॲज करता त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावर नाव देखील टाकता येते आणि तुम्ही तुमच्या मनावर कोणत्याही फोल्डर्समध्ये फाईल काय करू शकता त्या ठिकाणी जाऊन सेव्ह करू शकता. म्हणजेच अशा पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन नंबर बी असणार आहे सेव्ह ॲज. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहा, which feature in Microsoft Word is used to automatically correct common spelling and typing errors as you type? पहा प्रश्न काय म्हणतो, which feature असं कोणतं फीचर आहे इन मायक्रोसॉफ्ट वर्ड्स, मायक्रोसॉफ्ट वर्ड मधला इज युज्ड ऑटोमॅटिकली करेक्ट, ऑटोमॅटिकली काय केले जाते, करेक्ट यूज केले जातात. कशामध्ये? कॉमन स्पेलिंग अँड टायपिंग एरर्स. जेव्हा तुम्ही एखादा पॅराग्राफ टाईप करता त्यावेळेस त्याच्यामध्ये कॉमन स्पेलिंग असेल किंवा टायपिंग एरर्स असतील तर हे ऑटोमॅटिकली करेक्ट करण्यासाठी कोणतं फीचर्स मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये यूज केले जाते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा काय आहे, तर करेक्ट. ऑटो करेक्ट या फीचरचा वापर करून काय केले जाते, कॉमन स्पेलिंग अँड टायपिंग एरर्स ऑटोमॅटिकली बरोबर केले जातात. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर न्यायालयाची क्लर्क या पदाची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी आपण केवळ कमी शुल्कामध्ये केवळ ₹50 मध्ये मराठीचे 40 पॅसेज आणि इंग्रजीचे 40 पॅसेज अशा पद्धतीनं एकूण 80 पॅसेज आपण एकदम अल्प दरामध्ये सेल करत आहोत. तुम्हाला जर हे पी-डी-एफ स्वरूपामध्ये घ्यायचे असतील, तर तुम्हाला ह्या स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर ₹50 फोनपे किंवा Google पे करायचं आहे. त्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवल्याच्यानंतर तुम्हाला हे पी-डी-एफ मिळतील. तर नंबर लिहून घ्या 9881 78 89 71. पुन्हा पहा नंबर 9881 78 89 71. तर मित्रांनो, तुम्ही फोनपे करण्याच्या अगोदर काय करायचं, ह्या नंबरवर WhatsAppला मेसेज करायचा. मेसेजचा रिप्लाय आल्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी फोनपे करत चला. कारण काय व्हायले, बरेच विद्यार्थी हे मोबाईल नंबर घेत असताना चुकवायलेत आणि मेसेज न करता डायरेक्ट फोनपे करायलेत आणि ते फोनपे दुसऱ्या व्यक्तीला चाललेत. तर असं होऊ नये यासाठी तुम्ही अगोदर मेसेज करा आणि त्यानंतर तुम्हाला रिप्लाय आल्यावर तुम्ही त्या ठिकाणी फोनपेची स्क्रीनशॉट पाठवू शकता. पहा 9881 78 89 आणि 71 हा नंबर नोट करून घ्या. पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. विच ऑप्शन इन मायक्रोसॉफ्ट वर्ड इज यूज्ड टू अलाइन टेक्स्ट टू बोथ द लेफ्ट अँड राईट मार्जिन्स क्रिएटिंग स्ट्रेट एज ऑन बोथ साइड्स? पहा प्रश्न काय म्हणतो, विच ऑप्शन्स कोणता ऑप्शन इन मायक्रोसॉफ्ट वर्ड मधला इज यूज टू अलाइन काय म्हणून यूज केले जाते, अलाइन टेक्स्ट टू बोथ लेफ्ट अँड राईट मार्जिन क्रिएटिंग अ स्ट्रेट एज ऑन बोथ साइड? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोणतं ऑप्शन आहे, आपल्याला माहिती आहे जस्टिफाय. ज्यावेळेस तुम्हाला बोथ साइड काय करायचे असते, या ठिकाणी मार्जिन सोडायचे असते किंवा अलाइन टेक्स्ट करायचे असते, त्यावेळेस आपण कशाचा यूज करत असतो, या ठिकाणी जस्टिफाय या ऑप्शनचा वापर करत असतो. नंतर पुढचा प्रश्न, विच कीबोर्ड शॉर्टकट इज युज्ड टू अंडू द लास्ट ॲक्शन इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? काय म्हणतो प्रश्न, विच कीबोर्ड कोणतं कीबोर्ड आहे, विच कीबोर्ड शॉर्टकट कोणतं कीबोर्डचं शॉर्टकट आहे, इज युज्ड टू अंडू काय म्हणून यूज केले जाते, अंडू द लास्ट ॲक्शन मायक्रोसॉफ्ट वर्ड शेवटची जी कृती असते मायक्रोसॉफ्ट वर्डमधली ते कोणती शॉर्टकट कीज आहे, अंडू म्हणून आपण वापरली जाते. आता ह्या ठिकाणी तुम्हाला अंडू म्हणजे काय अगोदर हे समजून घ्या. उदाहरणार्थ तुम्ही काय केले, एखादा परिच्छेद 4 ते 5 लाईनीचा टाइप केला वर्डमध्ये आणि टाइप केल्याच्या नंतर तुमच्या हातून काय झालं, हे डिलीट झालं. काय झालं? डिलीट झालं. मग आता तुम्हाला हे डिलीट झाल्याच्या नंतर तुम्हाला कसं घेता येईल, तर तुम्ही काय करू शकता, अंडू करू शकता आणि त्याच्यासाठीच तुम्हाला काय यूज करायचं आहे, कंट्रोल+झेड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल, कंट्रोल+झेड. त्यानंतर पुढचा प्रश्न, which tab in Microsoft Word contains options for inserting images, tables, shapes and other objects? प्रश्न काय म्हणतो, which tab कोणती टॅब आहे इन मायक्रोसॉफ्ट वर्ड मधली contains options for inserting काय इन्सर्टिंग करायचं आपल्याला, इमेजेस, टेबल्स, शेप्स अँड अदर ऑब्जेक्ट्स तुम्हाला इन्सर्ट करायचे असतील तर कोणती टॅब मायक्रोसॉफ्ट वर्ड मधली यूज करावी लागते, असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पहा, इन्सर्ट मध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. काय, इमेजेस असतील, टेबल्स असतील, शेप्स असतील अँड अदर ऑब्जेक्ट्स तुम्हाला जर इन्सर्ट करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी इन्सर्ट या टॅबचा वापर करून काय करू शकता, या सर्व गोष्टी इन्सर्ट करू शकतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, व्हॉट इज द कीबोर्ड शॉर्टकट, व्हॉट इज द कीबोर्ड शॉर्टकट फॉर ओपनिंग द फाइंड अँड रिप्लेस डायलॉग बॉक्स इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? काय म्हणते, व्हॉट इज द कीबोर्ड शॉर्टकट कोणती कीबोर्ड शॉर्टकट आहे कशासाठी, ओपनिंग द फाइंड अँड रिप्लेस करण्यासाठी, असं मायक्रोसॉफ्ट वर्ड मधले कोणती शॉर्टकी आहे
फाइंड अँड रिप्लेस डायलॉग बॉक्स इन मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर कोणती आहे शॉर्टकट कीज पहा. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर कंट्रोल एफ. जेव्हा तुम्ही कंट्रोल एफ काय करत असता, शॉर्टकट कीज वापरत असता, त्यावेळेस तुम्हाला काय ओपन येते? फाइंड अँड रिप्लेस डायलॉग बॉक्स काय होत असतो? ओपन होत असतो. आता फाइंड अँड रिप्लेसचा अर्थ काय? फाइंड अँड रिप्लेस. समजा तुम्हाला एखादी फाईल किंवा एखादा वर्ड शोधायचं असेल, तर तुम्ही फाइंडचा वापर करू शकता आणि रिप्लेस एखाद्या शब्दाला पुन्हा रिप्लेस करायचं असेल, तर शोधून तुम्ही काय करू शकता? त्या ठिकाणी रिप्लेस करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. Which command in Microsoft Word allow you to quickly duplicate, select text or object? कोणती अशी Microsoft Word मधली कोणती कमांड आहे, जी आपल्याला क्विकली परमिशन देते काय करण्यासाठी? डुप्लिकेट, सिलेक्ट टेक्स्ट और ऑब्जेक्ट काय करण्यासाठी? डुप्लिकेट. आता डुप्लिकेट म्हणजेच आता या प्रश्नाचं योग्य तर उत्तर काय आहे? कॉपी आहे. काय आहे? कॉपी. तर आता कॉपी ही भानगड काय असते? एखादा पॅराग्राफ तुम्ही टाइप केला असेल किंवा नाव टाइप केलं असेल, तर त्याला काय करायचं? सिलेक्ट करून दुसरीकडे जर आपल्याला चिपकवायचं असेल, तर कॉपीचा आपण काय करत असतो? वापर करत असतो. कमांडचा काय करत असतो? वापर करत असतो. तर हे प्रश्न एकदम सिंपल आहे, तुम्हाला माहीतच असेल. पुढचा आणि एकदम शेवटचा ह्या व्हिडिओमधला प्रश्न असेल. व्हिच ऑप्शन इन मायक्रोसॉफ्ट वर्ड इज यूज्ड टू चेंज द ओरिएंटेशन ऑफ द पेज फ्रॉम पोर्ट्रेट टू लँडस्केप? प्रश्न काय आहे पहा, विच ऑप्शन कोणतं ऑप्शन आहे इन मायक्रोसॉफ्ट वर्ड मधलं इज यूज्ड टू चेंज काय केले जाते? यूज्ड टू चेंज द ओरिएंटेशन ऑफ द पेज फ्रॉम पोर्ट्रेट टू लँडस्केप. ओरिएंटेशन ओरिएंटेशन म्हणजे काय असते? ओरिएंटेशन म्हणजेच आपण जेव्हा पॅसेज टाइप करत असतो, ते पॅसेज आपल्याला उभ्यामध्ये ठेवायचं की आडव्यामध्ये ठेवायचं, ह्याला काय म्हणत असतो? ओरिएंटेशन असे म्हणत असतो. तर ओरिएंटेशन चेंज करण्यासाठी कोणतं ऑप्शन वापरले जाते? पोर्ट्रेटचं लँडस्केप करता येते, लँडस्केपचं पोर्ट्रेट करता येते. यासाठी कोणतं ऑप्शन वापरले जाते? अशा पद्धतीने ह्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर कोणतं ऑप्शन वापरले जाते? पेज ओरिएंटेशनच या ठिकाणी काय केलं जाते? ऑप्शन्स मायक्रोसॉफ्टमध्ये वापरले जाते. तुम्हाला लँडस्केप करायचं असेल, लँडस्केप करता येते, लँडस्केपचं पोर्ट्रेटमध्ये तुम्हाला जाता येते. अशा पद्धतीने हे झाले कॉम्प्युटरबद्दलचे एकूण 10 प्रश्न. अशाच पद्धतीनं आपण अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड करणार आहोत. त्याच्यामुळं तुम्हाला जर क्वालिटी कंटेंट वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करा आणि जेवढे तुम्ही जास्त लाईक करताल मित्रांनो, तेवढे जास्त आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करत चलू. एकंदरीत सांगण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला आणि तुमच्या आणि आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही अडचण वाटत असेल, चुकीचं वाटत असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्स करा. कारण आमच्या चुका आमच्या निदर्शनात आल्या पाहिजे, जेणेकरून आम्ही काय करू त्याच्यामध्ये सुधार करू. तर धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.